एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या मतदारसंघासंदर्भात आणि या मतदारसंघामधून थेट आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, काय सांगाल, ठाण्याचं नेमकं एक वातावरण कसं आहे? ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे, तिथला कौल कुणाला जातोय, काय प्लॅनिंग करण्यात आलेली आहे? नक्कीच तू जसं म्हणालीस तसा हा हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे, त्याच ठिकाणी आपण आहोत ज्या ठिकाणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे। आपण सध्या त्या मतमोजणी केंद्राबाहेर आहोत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात केला गेलेला आहे। सर्व अधिकाऱ्यांची आयडी तपासणी करूनच अधिकाऱ्यांना आत सोडण्यात येत आहे। अवघ्या थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी ही दृश्य मी तुला या ठिकाणी दाखवतो। ठाण्यातील वागळे इस्टेडियम ज्या ठिकाणी मतमोजणी हे जे केंद्र आहे, ज्या ठिकाणी मोठी लढत जी आहे केदार दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये जी लढत झालेली आहे त्या मतमोजणी केंद्रावरती आपण आहोत। या ठिकाणी मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांनी या ठिकाणी फौजफाटा जो आहे तो तैनात केला गेलेला आहे। पूर्णप्रमाणे कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे। सर्व अधिकारी असतील, इतर जे मतमोजणीसाठी येणारे अधिकारी असतील, त्या सर्वांचीच तपासणी करून जे आहे ते आत सोडलं जात आहे। कोणालाही विदाऊट आयडी किंवा विदाऊट जो पास असेल कोणत्याही तपासणीशिवाय कोणालाही आत सोडलं जात नाहीये। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील आणि सगळ्यात मोठी ही जी लढत म्हणावी लागेल, कारण शिवसेना नेमकी कुणाची याचा फैसला जो आहे तो आज होणार आहे आणि आज थोड्याच वेळात या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे।